खालसा विद्यालयामध्ये कला शिक्षक एम के पवार सर यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं आणि त्यांची कला आधुनिक पद्धतीनं फुलत गेली। त्यानंतर माझे वडील बळवंत बामणीकर यांनी त्यांच्या कला ओळखून त्यांना प्रसिद्ध चित्रकार चंद्रकांत मांढरे सरांच्याकडे गायडन्ससाठी पाठवलं आणि कोल्हापूरमध्ये चंद्रकांत मांढरे सरांच्याकडे त्यांनी चित्रकलेचं शिक्षण घेतल्यामुळं त्यांना महाराष्ट्र राज्याच्या कला संचलनातर्फे महाराष्ट्र उत्कृष्ट चित्रकला पुरस्कार मिळाला आणि त्यावेळी त्यांचं आमच्या पंचक्रोशीमध्ये एक उत्कृष्ट चित्रकार हे नाव झालं आणि ह्याच त्यांच्या चित्रकलेच्या गुणामुळे रयत शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीनं सामावून घेण्यात आलं। रयत शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी वेगवेगळ्या पदावर काम केलं। रयत शिक्षण संस्थेचे रयत शिक्षण बँकेमध्ये सुद्धा त्यांनी संचालक म्हणून अतिशय उत्कृष्ट काम केलं। या त्यांच्या या प्रवासामध्ये त्यांच्या सुविध पत्नी आणि आमच्या वहिनी साहेब माननीय राजलक्ष्मी बामणीकर यांनी त्यांना बहुमोल असं सहकार्य केलं आणि त्या सहकार्यातून ते इथपर्यंत त्यांची उंची गाठू शकले। त्याचबरोबर आमच्या बंधुराजांनी वहिनींनाही चांगलं सहकार्य केलं, त्यामुळे वहिनीही आमच्या एक उत्कृष्ट उद्योजिका म्हणून विकसित झाल्या आणि मिरजेमध्ये त्यांचा एक कपड्याचा स्वतःचा मॉल त्यांनी उभा केला। दोघं नवरा बायको एकमेकांना परस्पर पूरक असतील आणि एकमेकांच्या सहकार्यानं एकमेकांच्या विकासाला जर एकमेकांना गती दिली तर एक दाम्पत्य दोघंही आपल्या आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट होऊ शकतात असं उदाहरण मला हे वाटतंय आणि ह्या उदाहरणाचा आम्ही सुद्धा त्याच्यातून काही बोध घेतोय। नाहीतर मग फक्त नवराच मोठा होतोय आणि बायको मागे राहते किंवा बायको मोठी होते आणि नवरा मागे राहतो। तर आमच्या भावाकडून आम्हाला हे शिकता आलं की आपण प्रगती करूच, पण त्याचबरोबर आपल्या पत्नीला पण जर आपण स्कोप दिला, तिच्यातल्या गुणांना वाव दिला तर ती सुद्धा उत्कृष्टरित्या एक उद्योजिका होऊ शकते आणि स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीज। मी सुद्धा रयतचा विद्यार्थी आहे सर, सोडोली खालसा रयत मध्ये आमचे दादा आम्ही सगळीच भावंड, आता माझी बहीण पण इथं खाली बसलेले आहेत, माझे भाऊ बसलेले आहेत, सगळे आमचे नातेवाईक बसलेले आहेत। तर बहुतांश आम्ही रयतचे विद्यार्थी आहोत आणि स्वावलंबी शिक्षण हेच आमची ब्रीद हे लहानपणापासून रुजल्यामुळं आम्ही त्या वाटेवर चालतोय आणि आज आमचे बंधुराज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत। त्याचबरोबर चौगले सर सुद्धा संजय कुमार चौगले सर सुद्धा आज नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहेत। त्या दोघांनाही आणि शिक्षकेतर कर्मचारी सुतार मावशी त्या सुद्धा आज रिटायर होत आहेत। त्या तिघांनाही आपल्या सर्वांच्या वतीनं मी आरोग्यमय आणि इथून पुढचं आयुष्य सुखा समाधानाचं जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। त्याचबरोबर आमचे भाऊजी इथं सातपुते साहेब उपस्थित आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो आणि मंचावरील सर्व उपस्थित अध्यक्ष यांनी मला 2 मिनिटं बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानतो।